हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामोऽरिष्टं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मिच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीते ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, दरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता। चल विचार सागर तरंग 6वा, 6व्या तरंगाचं रहस्य, त्यातले चाललेली पहिली शंका, साधकाला झालेली शंका. काय शंका झाली होती? मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी ज्याला तुम्ही अनिर्वचनीयता देता, तो अनिर्वचनीय मिथ्या पदार्थ आणि त्या पदार्थाच्या ठिकाणी जे काही
उत्पत्ती येते, उत्पत्ती होते आणि त्या उत्पत्तीचा नाश होतो. पण कोठे होतो? वेदांती म्हणतात अधिष्ठानाच्या ठिकाणी होतो. मग त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी म्हणजेच शुक्तीच्या ठिकाणी रजताचा नाश झाल्याची प्रतीती येत नाही. आणि तुम्ही तर काय म्हणता? रजताचा नाश आणि रजताची उत्पत्ती हे अधिष्ठानावरच होत असते आणि अधिष्ठानातच तो पदार्थ लय पावतो. मग ज्या वेळेस अधिष्ठानाचं ज्ञान होतं त्यावेळेस अधिष्ठानावर आध्यस्थ असणारा पदार्थ त्याची जी निवृत्ती होते त्या निवृत्तीची प्रतीती येत नाही. तिथं यायला पाहिजे ना. कशावरून? तर जसं तुम्ही जागृत पदार्थ मिथ्या सांगता आणि त्या मिथ्या पदार्थामध्ये म्हणजे जागृत पदार्थामध्ये घट नाश झाल्यावर, घटाचा नाश झाल्यावर घटाच्या नाशाची प्रतीती येते आणि घटाच्या उत्पत्तीचीही प्रतीती येते. मग जागृत पदार्थाच्या ठिकाणी प्रतीती म्हणजे उत्पत्तीची येते आणि नाशाची येते. त्याला मिथ्या कसं म्हणावं? का शंका यायली तर आम्हाला? साधक म्हणतो आम्हाला इथं का शंका यायली? कारण जागृतीतले पदार्थ हे आम्हाला मिथ्या वाटत नाहीत. का म्हणून? तर तुम्ही मिथ्या पदार्थाचं लक्षण कसं सांगतात? ते अधिष्ठान रूप होतं आणि त्याची उत्पत्ती आणि त्याचा नाश हा प्रतीतीला येत नाही. पण जागृतीतल्या पदार्थाची उत्पत्तीचीही प्रतीती येते आणि त्याच्या नाशाचीही प्रतीती येते. म्हणून जागृत पदार्थ आम्हाला सत्यच वाटतात. त्याला मिथ्या कसं म्हणावं? त्याला मिथ्या कसं म्हणावं? पण वेदांती म्हणतात प्रतीतीवरून सत्यता आणि मिथ्यता ठरविता येत नसते. प्रतीतीवरूनच मिथ्यता आणि सत्यता ही ठरविता येत नाही. जर मध्यरात्री अंधारामध्ये एखादी वस्तू चोरून नेत असेल आणि ती जर प्रतीती आली तर तो चोर, तो नेता वेळेस त्या प्रतीतीवरून तो चोर म्हणता येतो, आहे का नाही? मग जर एखाद्या दिंडीमध्ये चोरांनी वारकऱ्याचे कपडे घालून खिसे कापले, वारकऱ्याचे कपडे कोणाचे घातलेत त्यानं, मग त्याला वारकरी म्हणावं का चोर म्हणावं? का चोर वारकरी म्हणावं का वारकरी चोर म्हणावं? कपडे घातलेत कुणाचे? वारकऱ्याचे घातलेत. प्रतीती कशाची यायली? वारकऱ्याची यायली. वारकरी खिसे कापतो का? मग प्रतीतीवरून निश्चय होतो का? करता येतो का? प्रतीतीवर अवलंबून नसतो. त्याच्या अस्तित्वाचा आणि नसण्याचा
प्रतीतीवरून निश्चय ठरविता येत नाही. मग शिष्याचं तर म्हणणं काय होतं? जागृत पदार्थाच्या ठिकाणी नाशाची प्रतीती येते आणि सुक्तीच्या ठिकाणी रजताची उत्पत्ती होते, त्यावेळेस त्याची प्रतीती येत नाही. म्हणून ज्याची प्रतीती येत नाही त्याला मिथ्या म्हणा आणि ज्याची येते त्याला सत्य म्हणा. असा नियम केल्यास काय हरकत आहे? पण गुरुजी म्हणतात, बाबा रे, प्रतीतीवरून सत्यत्व आणि मिथ्यात्व हे प्रतीतीवरून ठरविता येत नसतंय. कारण भ्रम प्रतीतीला आलेला तो भ्रम आहे हे कशावरून समजायचं? प्रतीतीला आलेला भ्रम हा भ्रमच आहे, हा कशावरून समजायचं? त्या भ्रमाचं ज्ञान असावं लागतं, हा भ्रम आहे म्हणून. अगोदर भ्रमज्ञानाचं ज्ञान असावं लागतं, म्हणजे संस्कार असावे लागतात. तेव्हा हा भ्रम आहे म्हणून कळत असतं. भ्रमाचंच ज्ञान नाही तर भ्रम कसा कळेल? म्हणून अगोदर भ्रमाचं ज्ञान करून घ्यावं असावं लागतं, है की नाही? मग सर्व जीवांना भ्रमात आहेत, पण भ्रमाचं ज्ञान आहे का? मग भ्रम कशाला म्हणतात याचंही ज्ञान नाही, मग तो भ्रम कसा जाईल? मग भ्रम पदार्थ कशाला म्हणतात? भ्रमाचं स्वरूप कसं आहे? तर त्या भ्रमामध्ये 3 प्रकार आहेत, 3 भेद आहेत. अंतर्गत भेद, स्वगत, भ्रमाचे अंतर्गत भेद. भ्रमाचे त्याला स्वरूप अध्यास. अध्यास म्हणजेच काय? भ्रम. स्वरूप अध्यास, संसर्ग अध्यास आणि अनन्य अध्यास हे भ्रमाचे स्वरूप आहेत. ह्या भ्रमाचे स्वरूप कळाले म्हणजे भ्रम कळतो. भ्रम कळून घेण्यासाठी भ्रमाचं स्वरूप लक्षात यावं लागतं, आणि भ्रमाचं स्वरूपच लक्षात नाही आलं तर भ्रम कसा कळेल? भ्रमाची वस्तूच ज्ञान नाही, भ्रमाच्या वस्तूचं ज्ञानच नाही, तर भ्रम झाल्यावर ही भ्रामिक वस्तू म्हणून कसं कळेल? भ्रमाची निवृत्ती झाली तरी कसं कळेल? मग भ्रमाचं ज्ञान असावं लागतं ना, है की नाही? यालाच म्हणतात 2 प्रकारची निवृत्ती. ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. अर्थाध्यास म्हणजेच भ्रमाची निवृत्ती आणि त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान, त्या भ्रमाच्या अधिष्ठानाचं ज्ञान म्हणजे ज्ञानाध्यास. मग अधिष्ठानाचं ज्ञान करून घेण्यासाठी त्या अधिष्ठानामध्ये जो संसर्ग झालेला आहे, अध्यास झालेला आहे, कशाचा? मिथ्या पदार्थाचा, मिथ्या पदार्थाच्या धर्माचा काय झालेला आहे? अध्यास झालेला आहे. आणि त्या अधिष्ठानामध्ये अध्यास झाल्यामुळं मिथ्या पदार्थाचा त्या ठिकाणी
ते अधिष्ठानाचं ज्ञान होऊ देत नाही, उलट मीच अधिष्ठान आहे असं ते त्या ठिकाणी आपणाला प्रतीतीला दाखवितं. कोण? अध्यस्त पदार्थ. आद्यस्थ पदार्थ. तोच आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानावर प्रतीतीला येतोय. मग नुसतं ते प्रतीतीला येऊन गपचिप राहतं का? उलट तो पदार्थ काय म्हणतो? मीच अधिष्ठान. मीच अधिष्ठान. यालाच म्हणतात हा आणि वरी सिरजोर. शिरजोर. असंच आहे का नाही? आता आद्यस्थ पदार्थ चोर तो चोर आहे. का म्हणून चोर आहे? हो, आद्यस्थ का म्हणून आहे? चोर आहे म्हणून. तो नाहीच. आद्यस्थ का म्हणून आहे ते? कारण त्या पदार्थानं कुणाचं काय घेतलंय? अधिष्ठानाचं सत्यत्व. अधिष्ठानाचं काय घेतलंय? सत्यत्व. त्याचं सत्यत्व घेतलंय ना, चोरून घेतलंय. रूपकातून बोलायचं म्हटल्यावर चोरून घेतलंय. आणि ते चोरून घेऊन ते दाखवायला लागलंय मी आहे म्हणून. मग तितकंच दाखवावं ना, पण ते काय म्हणतंय? मीच अधिष्ठान आहे. त्यावेळेस अधिष्ठानामध्ये त्याचा अध्यास आणि अधिष्ठानाचा अध्यासामध्ये अध्यास पदार्थामध्ये संसर्ग म्हणा किंवा अध्यास म्हणा. अधिष्ठानाचा कल्पित वस्तूमध्ये कसा प्रभाव होतो, कसं जातो ते सत्स्वरूपानं जातं. कशानं? सत्तेनं. कारण त्याची सत्ता ही त्या पदार्थाच्या ठिकाणी जाते, है का नाही? आणि त्या सत्तेवर त्याची अस्तित्वाची मजल आहे. त्या कल्पित पदार्थाची जे अस्तित्व आहे ते कोणावर आहे? अधिष्ठानाचं. त्याच्यावरच आहे, है का नाही? आणि ते अस्तित्व घेऊन ते अस्तित्वात येतं. त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे का? नाही. म्हणून अधिष्ठान त्याचा अधिष्ठानाचा अध्यास कल्पितामध्ये आणि कल्पिताचा अध्यास अधिष्ठानामध्ये. मग हे जे अध्यास एकूण एकामध्ये पाहिलेले आहेत याला म्हणतात संसर्ग अनन्य अध्यास, आहे का नाही? मग या अनन्य अध्यासामध्ये संसर्ग अध्यासाचाही समावेश असतो आणि स्वरूप अध्यासाचाही समावेश असतो. स्वरूपाचाही अध्यास आहे आणि ज्याच्यामध्ये संसर्ग होत आहे त्याचाही अध्यास अधिष्ठानामध्ये होत असतो. मग यामध्ये आणखी एक असं जाणून घ्यायचं आहे की मिथ्या पदार्थाचा अध्यास ज्या वेळेस आत्म्यामध्ये होतो, अधिष्ठानात होतो, कल्पित पदार्थाचा अध्यास आत्म्यात होतो ना आत्म्याचा अध्यास अनात्म्यामध्ये होतो, है का नाही? आत्मा आणि अनात्मा. अनात्मा म्हणजे काय? कल्पित पदार्थ, है का नाही? आणि आत्मा म्हणजे काय? त्या कल्पित पदार्थाचं अधिष्ठान, है का नाही? मग तो आत्मा
कल्पित पदार्थामध्ये अध्यस्त होतो का? कल्पित पदार्थ आत्म्यात अध्यस्त होत नाही का? प्रश्न कसा आहे? अधिष्ठान पदार्थ म्हणजे आत्मा अनात्म्यामध्ये प्रवेश करतो का? अनात्म्यामध्ये प्रवेश करतो का? म्हणजेच त्याचा संसर्ग त्याशी होतो का? अनात्म्याशी आत्म्याचा संसर्ग अनात्म्याशी आहे का? नाही. बर, अनात्म्याचा आत्म्याशी संसर्ग नाही का? हां, अनात्म्याचा आत्म्यामध्ये संसर्ग अध्यास व्हायलाय, है का नाही? जसं लाल कापडावर काचेचा गोळा जर ठेवला तर त्या आत्म्याचा धर्माचा संसर्ग किंवा आभास लालाई ही त्या गोळ्यामध्ये दिसते का नाही? मग त्या कापडाची लालाई त्याच्यामध्ये काचेच्या गोळ्यामध्ये जाणं आणि त्या काचेचा त्या धोडक्यामध्ये संसर्ग होणं, आता यामध्ये संसर्ग कोणी कोणाचा केलाय? कापडावर काचेचा गोळा आहे का काचेच्या गोळ्यावर कापड आहे? काचेचा गोळा कापडावर. कापडावर काचेचा गोळा आहे, है का नाही? मग काचेचा गोळा त्या कापडावर येऊन बसलाय का कापड त्याच्यावर येऊन बसलंय? काचेचा गोळा कापड आधीच होतं, कापड आधीच होतं. तसं अधिष्ठान आत्मचैतन्य हे सर्व ठिकाणी अगोदर आधीचच आहे का नाही? आणि मग महागून पाठीमागून अध्यस्त म्हणजे अनात्मा पदार्थ त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती झालेली आहे का नाही? मग आश्रय कोणी कोणाचा घेतलाय? है का नाही? म्हणजे अनात्म पदार्थानं आत्म्याचा आत्म्याचा घेतलाय. आत्म्याला आश्रय घ्यायची गरज होती का? मग आत्म्यानं आश्रय घेतला का? नाही. मग ज्या वेळेस आत्म्याचा अध्यास अनात्म्यामध्ये पडतो त्यावेळेस अनात्म्यामध्ये गेलेला अध्यास हा मिथ्या मानायचा का? आत्म्याचा अध्यास कशात? अनात्म्यात. मग तो मिथ्या मानायचा का? बर, आत्म्यामध्ये अनात्म्याचा अध्यास होतो त्याला सत्य मानायचं का? त्याला मिथ्याच मानावं लागल, है का नाही? तसं ब्रह्मचैतन्यावर जरी जगत दिसत असलं तरी ते कसं आहे? मिथ्याच म्हणते. का म्हणून? कारण ते आत्म्याच्या सत्तेवर जरी प्रतीतीला येत असलं तरी ती प्रतीती कशी आहे? मिथ्या आहे, है का नाही? पण त्याच्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे कशात? अनात्म्यामध्ये, अनात्मरूप जगतामध्ये, ते कसं आहे? मिथ्याच का? नाही, सत्य आहे ते. ते सत्य आहे. पण काही काही मतवादी असं म्हणतात जर आत्म्यामध्ये अध्यास पडला अनात्माचा तर तो मिथ्या व्हायलाय. मग मिथ्यामध्ये पडलेला अध्यास आत्म्याचा
तोही मिथ्याच मानानं. हा, आत्म्याच्या सत्तेवर या देहाचा अस्तित्वाचा जो काही प्रश्न आहे तो कोणाच्या सत्तेवर आहे? आत्म्याच्या सत्तेवर आहे, हे का नाही? मग हा अध्यास कशावर व्हायलाय? आत्म्यावरच व्हायलाय. या देहाचा अध्यास आत्म्यात व्हायलाय, हे का नाही? म्हणजेच मी देहवान आहे, हो कोण म्हणायलाय? आत्माच म्हणायलाय. मग अध्यास घडायलाय का नाही आत्म्यात? आहे का नाही? मग ज्या वेळेस तो आत्मा मी देह आहे असा जर म्हणत असेल तर मग तो आत्मा मिथ्या नाही का होणार? काही काहीचं असं मत आहे, जर समजा आत्म्याचा अध्यास या मिथ्या पदार्थामध्ये जर अध्यास संसर्ग झाला तर तो मिथ्या म्हणा आणि अध्यस्त पदार्थाचा अध्यास आत्म्यामध्ये पडला तर तोही मिथ्याच म्हणा. कारण अध्यास म्हटलं की तो भ्रमरूप असतो, आहे का नाही? मग देहामध्ये जे अहम अहम जे म्हणायला आहे तोही मिथ्याच म्हणा. कारण तो आत्मा आहे ना, तो मिथ्याच म्हणा. आणि तो देहही, आता देह कशात आहे? आत्म्यातच आहे. आणि आत्मा कशात आहे? देहातच आहे. मग देहामध्ये त्याचा अध्यास आणि देहाचा आत्म्याचा अध्यास. मग हा अध्यास तुम्ही दोन्हीचाही मिथ्या म्हणा की? पण वेदांती म्हणतात तसं नाही. ते दोन्हीही जर म्हणले अध्यास स्वरूपच मानले तर शून्यवाद येईल. काय येईल? मग शिल्लक काय राहिले? दोन्हीही भ्रमरूप म्हणल्यावर ते दोन्ही कल्पितच झाले. आणि कल्पित का सत्य असतं का? मग सत्य उरण का काही? सत्य शिल्लक राहणार नाही ना. मग काय येईल? शून्यवाद येईल. काहीच नाही असं मानावं लागल. पण काहीच नाही असं कसं? काहीच नाही हे कोण म्हणायले? कोणीतरी म्हणणार आहे का नाही काहीच नाही? म्हणजे नाहीच प्रकाशन कोण करायला? जो आहे तोच करायला आहे ना. मग शून्याचं प्रकाशन कोण करायलंय? कोणीतरी एक आहे. मग एक मानावं लागल ना. शून्यवाद कसं येऊ द्यायला जमल? मग ते एक कसा मानायचा? तर ज्या वेळेस कल्पित पदार्थामध्ये अध्यास होतो त्यावेळेस त्या अधिष्ठानाचे धर्मच त्याच्या ठिकाणी आभासित होतात. अधिष्ठानाचे धर्म त्या ठिकाणी अध्यासित होतात. अध्यासामध्ये काय असतं? मग अधिष्ठानाचे धर्म असतात. त्याचे धर्म काय? सत हा धर्म आहे. तो धर्म त्या ठिकाणी काय होतो? त्या अध्यस्थाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. म्हणून तर तो अध्यस्थ पदार्थ सत वाटतो. आणि तो सत हा धर्म कुणाचा आहे? हा, मग अधिष्ठानाचा सत हा धर्म तिथं जातो. फक्त अधिष्ठान जातं का त्याच्यात? मग अधिष्ठान हे शाबूदला शाबूद राहतं का नाही? म्हणून तर शून्यवाद येत नाही, ते शिल्लक राहतं, आहे का नाही? मग अधिष्ठान आणि आध्यस्थ हे जे दोन आहेत, तर अधिष्ठान का व्हायलंय? आध्यस्थामुळं व्हायलंय. तो धर्म त्याच्यावर काय आलाय? अधिष्ठानावर म्हणजे आत्म्यावर. अधिष्ठान हा धर्म का येतो? आध्यस्थामुळं येतो.
आणि आद्यस्थ जर नसलंच नसतं तर तो अधिष्ठान कुणाचं झालं असतं? बापाच्या ठिकाणी बापत्व येतं ते लेकामुळं येतो. लेकच जर नाही झाला, मुलगाच झाला नाही, तर तो पिता होईल का? मग पितात्व हे कशामुळे यायलंय? कुणामुळे यायलंय? मुलामुळे यायले, आहे का नाही? मग आद्यस्थाची कल्पना व्हायली म्हणून अधिष्ठानाची कल्पना करावी लागायली. नाहीतर अधिष्ठान हे अधिष्ठान नाहीच. ते स्वरूपानच कसं आहे? ब्रह्मरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. ते स्वरूपानच कसं आहे? सच्चिदानंद रूप आहे. मग ते विशेषाला आलं म्हणून सच्चिदानंद म्हणायचं का? विशेषाला आलं म्हणून, आत्मा विशेषाला आला म्हणून, साक्षी विशेषाला आला म्हणून, प्रमाता विशेषाला आला म्हणून त्याला सच्चिदानंद म्हणायचं का? जोपर्यंत उपाधी लागलेली आहे, उपाधीचे धर्म त्याच्या ठिकाणी आलेले आहेत, तोपर्यंत ते विशेष आहे. पण ते उपाधीचे धर्म जरी त्या ठिकाणी काढून टाकले तरी ते विशेष स्वरूप नाही असं नाही, ते सामान्य स्वरूपानं आहे, स्वरूपच आहे. मग विशेषत्वाला कशामुळे यायले? त्या आद्यस्थाच्या धर्मामुळे. कारण त्याचे धर्म याच्यात येत आणि याचे धर्म त्याच्यात येत. म्हणून हा अनन्य अध्यास आहे. हे जगत दिसतं का अनन्य अध्यास दिसत? हे जगत जगत नाही, हे काय आहे? अनन्य अध्यास आहे. मग याच्यामध्ये सगळंच मिथ्या आहे का? याच्यात काही सत्य आहे? काही सत्य आहे आणि काही अशीच तर भागत्याग लक्षणं सांगितली ना. काहीचा त्याग करावा आणि काहीचा, हे का नाही? वाच्यवृत्तीचा आणि लक्षावृत्तीचा. मग लक्षावृत्तीमध्ये कोण आहे? हा, आणि वाच्यावृत्तीमध्ये उपाधी आहे. म्हणून उपाधीनं युक्त नामरूप ही काय आहे? उपाधी आहे. म्हणून नामरूपाचा त्याग करून जगत ब्रह्मरूप आहे. जगत ब्रह्मरूप कधी? मग नामरूपाचा त्याग करून जगत ब्रह्मरूप आहे. ते तशाला तसं धरून नाही. कारण लक्षणा करून आम्ही ब्रह्म जाणतो जगताला. लक्षणा न करता मग तर ते कसं व्हायले? मग ते लक्षणा न करता अज्ञानानंच म्हणायलो तर आम्ही मग जगत ब्रह्म आहे, जग ब्रह्म आहे. मग तुम्ही कामून म्हणायला तो तुम्हाला अनुभूती यायली का तशी? म्हणले नाही. मग तुम्ही कामून जगताला जगत ब्रह्म म्हणतात? नाही, संत म्हणायलेत ना. मग ते म्हणायलेत म्हणून तुम्ही म्हणायलात का तुम्हाला तसं वाटायलंय? नाही, आम्हाला वाटा ना ते म्हणायलेत म्हणून. हा, मग ते म्हणायलेत म्हणून आपण जगत ब्रह्मरूप म्हणायचं का? ते परोक्ष झालं. ते ज्ञान कोणचं झालं? त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि आपल्यालाच वाटल्यावर त्याला म्हणतात अपरोक्ष, है का नाही? म्हणून या ठिकाणी हे अध्यासाचं स्वरूप कळणं महत्त्वाचं आहे. आपण स्वरूपाध्यास कशाला म्हणतात? एकाच वस्तूच्या ठिकाणी दुसरी वस्तू प्रतीतीला येणं. एकाच वस्तूच्या ठिकाणी दुसरी वस्तू प्रतीतीला येणं.
त्याला म्हणायचं स्वरूपाध्यास, आहे का नाही? ज्या अध्यासात आध्यस्थ पदार्थाचा अधिष्ठानाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो, संबंध तर काही नसतो, पण त्याच्यावर तो पदार्थ प्रतीतीला येतो, संबंध नसणारा, आहे का नाही? मग त्या अधिष्ठानावर ज्याचा संबंध प्रतीतीला यालाय, संबंध नसताना संबंध प्रतीतीला यालाय, संबंध निर्माण व्हालाय आणि तोच सत्य वाटायलाय, याला म्हणायचं स्वरूपाध्यास, है का नाही? मग असा अध्यास जीवाला झालाय का नाही? आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नाही, या दोन्हीचा काही संबंध नाही, पण संबंध नसताना प्रतीती यायली, है का नाही? त्याची प्रतीती होते कशाची? अध्यस्थाची, संबंध नसताना. म्हणजे ते वेगळ्या जातीचं, ते वेगळ्या जातीचं, काही संबंध नाही, पण ही माझी बायको आहे, हा माझा पती आहे. अहो तुम्ही ब्राह्मण आहेत, तुम्ही क्षुद्र आहात, तुमच्या दोघांचा संबंध होऊ शकत नाही, आणि पती पत्नी कसं म्हणता? याचाच अर्थ काहीतरी भ्रम झालाय, है का नाही? म्हणजे अध्यास घडायला इथं काहीतरी, धर्म दोन्हीचे अलग येतं, है का नाही? दोरी ही निर्जीव आहे, दोरी निर्जीव आहे, आणि सर्प सजीव आहे. धर्मविरुद्ध झाले का नाही? मग दोरीच्या ठिकाणी सर्पाची प्रतीती यावी का? येऊ नाही ना, पण यायली, त्याला काय करावं? येऊ द्या आली तर, पण त्याला सत्य मानू नये. हा, यायली ना, मग तिचा तपास काढावा की कशी यायली? मिथ्या प्रतीती यायली, वास्तविक सत्य नाही. मी देह वाटायलो, हा, देह असणं शक्य नाही, मग प्रतीती यायली ना, येऊ द्या, पण मी देह नाही असं निश्चय राहू द्या. मी देह नाही असा निश्चय राहू द्या. प्रतीती येत असली तर, कारण प्रतीती हानिकारक नाही म्हणून सांगतात, कारण प्रतीतीवर सत्यता आणि मिथ्यता ही अवलंबून नसते. प्रतीतीवर सत्यता ही अवलंबून नसते आणि मिथ्यता ही अवलंबून नसते. आपणाला हा संसर्ग अध्यास आणि स्वरूपाध्यास हे जर चांगले कळाले असले तर अनोन्य अध्यास कळायला फार मदत होते. आणि अनोन्य अध्यास कळणं हाच हेतू आहे, कारण अनोन्य अध्यासामध्ये ह्या दोन्हीचाही अंतर्भाव आहे. या दोन्ही अध्यासाचा, स्वरूपाध्यासाचा, आणि केवळ स्वरूपाध्यास मानून भागत नाही आणि संसर्ग अध्यासी मानून भागत नाही. मग अनोन्य अध्यास मानावा लागतो, है का नाही? कारण आपणाला मी देह आहे आणि देहासंबंधी माझा पसारा आहे असा अध्यास झालेला आहे. अध्यास कसा झालाय?
देह मी आहे आणि देहासंबंधी असणारा पसारा माझा. तो माझा आहे. माझा आणि मी हे दोन अध्यास निवृत्त करायचे आहेत. माझ्याच्या ठिकाणी संसर्ग आहे म्हणून माझा. हा, माझा म्हणण्यात काय आहे? संसर्ग अध्यास आहे. आणि मी म्हणण्यामध्ये स्वरूपात स्वरूपाध्यास आहे. मग नुसता स्वरूपाध्यास काढल्यावर संसर्ग अध्यास तसाच राहीन का नाही? हा, मग मी देहवान नाही, मी आत्मा आहे, पण हे सगळं माझंच आहे. हा, हे सगळं दिसायलेलं माझंच आहे, हे माझंच आहे, हा अध्यास राहीन का नाही? आणि संसर्ग अध्यास निवृत्त केला, हे माझं नाही, हे माझं नाही. हा, पण मी तर राहीन ना. हा, कोण मी मग? हा देह मी देह, हा अध्यास राहील ना. मग दोन्ही अध्यास काढावं लागते का नाही? झाले दोन अध्यास आणि काढायचा एक अध्यास, असं कसं होईल? हा, दोन्हीही कामं करावी लागतील. एखादा जर रोगी डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरला म्हणतो मला अमुक अमुक त्रास व्हायलाय, मला याच्यातून मुक्त करा. डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. तो म्हणतो ऑपरेशनाचे किती पैसे घेतात? तो म्हणतो 1,00,000 रुपये. तो म्हणतो माझ्याजवळ तर 50,000च आहे तो, आणि तुम्ही तर 1,00,000 सांगायला. मग डॉक्टर म्हणतो नाही जमत बाबा, त्याला तितकेच पैसे लागतात. मग तो म्हणतो नुसते फाडायचेच घ्या ना, शिवायचे घेऊ नका. हा, नुसते फाडायचेच घ्या. मग बगर शिवताच तसंच राहू द्यायचं का? ते कसं नीट होईल? मग फेस दोन्हीची द्यावी लागते का नाही? शिवायचे 50,000 आणि फाडायचे 50,000. हा, कारण ते दोन्ही कामं करावी लागतात. गावाला जर जाताना जायचं म्हणल्यावर जावावं बी लागतंय, गेल्यावर यावं बी लागतं. तेव्हा घरी येतो मनुष्य, नाही तर तिकडंच राहीन की, तिकडंच राहीन ना. ते घरी यावं लागेल ना. तसा स्वरूप अध्यास ही निवृत्त करायचा आहे आणि संसर्ग अध्यासही निवृत्त करायचा आहे. यालाच म्हणतात अनन्य अध्यास निवृत्त करणं. आपल्याला अनन्य अध्यासाचं चांगलं काय करावं लागेल? चिंतन करावं लागेल, चांगलं चिंतन करावं लागेल. त्यावेळेस तो कळेल आणि खरा तोच काढायचा आहे का नाही. म्हणजे इतकी जी आपण खटपट केली ते कशासाठी केली? अनन्य अध्यास कळण्यासाठी, आहे का नाही? मग अनन्य अध्यास कशाला म्हणतात? ज्या अध्यासात अधिष्ठानाचे धर्म अध्यासात आणि अध्यासाचे धर्म अधिष्ठानात असतात, असे एकूण एकाचे धर्म एकूण एकाच्या ठिकाणी प्रतीतीला होतात, त्याला म्हणतात अनन्य अध्यास. मग याची प्रतीती येण्यासाठी दृष्टांत दिला होता. कशाचा? स्वप्नाचा. हा अध्यास आपणाला कोण्या दृष्टांतानं कळतो? स्वप्न दृष्टांतानं कळतो. आणि प्रतीती तिथं येते. अनन्य अध्यासाची प्रतीती स्वप्नामध्ये येते. याची प्रतीती स्वप्नात चांगली येते. कशी ती पहा म्हणले ते. स्वप्न अधिष्ठान साक्षी चैतन्याचे ठिकाणी. कारण
स्वप्न अधिष्ठान कोणतं चैतन्य आहे? साक्षी साक्षी चैतन्य आहे का नाही? मग साक्षी चैतन्याच्या ठिकाणी त्या स्वप्नाची प्रतीती येते का नाही? स्वप्न पदार्थाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, पण येतो का नाही? हो. संबंध वाटतो का नाही? प्रतीती येते म्हणल्या कुणाला येते? साक्षीलाच येते. मग प्रतीती यायली साक्षीला म्हणलं, साक्षीचा त्या पदार्थाशी संबंध आलाच की. साक्षीचा त्या पदार्थाशी संबंध आलाच. म्हणजेच स्वप्न अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी स्वप्न पदार्थाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. संबंध ते चैतन्य, ते पदार्थ कल्पित येतं, संबंध काही नाही, पण त्याची प्रतीती मात्र आल्याशी राहत नाही. म्हणून त्यांच्या उत्पत्तीबद्दल अनिर्वचनीय ख्याती मानून त्या पदार्थांच्या उत्पत्तीबद्दल काय मानावं लागल? अनिर्वचनीय ख्याती. हा म्हणजे नसून दिसायला लागले म्हणल्यावर ते अनिर्वचनीयच म्हणावे लागतील ना. मग त्यांचा स्वरूपाध्यास म्हणावा लागेल. त्याला काय म्हणायचा? स्वरूपाध्यास. तो अध्यास कोणता व्हायलाय? हा, कारण ते साक्षी चैतन्याच्या ठिकाणीच प्रतीतीला आले का नाही? स्वप्नामध्ये, निद्रा अवस्थेमध्ये तो कसा आहे? चैतन्य कसं आहे? साक्षी रूपानं आहे का नाही? मग त्या स्वप्नाची प्रतीती साक्षीलाच आहे, दुसऱ्याला कोणाला आहे का? आभासाला आहे का? आभासाला नाही, साक्षीला आहे. म्हणून तर स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य मानतात. तसे जागृतीतले बी तेच आहेत, साक्षी भाष्यच येत. पण संगती लागावी म्हणून प्रमाता भाष्य म्हणते. संगती लागावी म्हणून, कारण अंतःकरणाकडून त्याचं प्रकाशन होतंय आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्य जे आहे ते प्रमाता आहे का नाही? म्हणून स्वप्नामध्ये साक्षी भाष्यच पदार्थ उत्पन्न होतात, म्हणजे साक्षीकडूनच होतात ते. मग त्या ठिकाणी साक्षीचा अध्यास झाल्याशिवाय त्या पदार्थामध्ये ते प्रकाशित होत नाहीत. ते पदार्थ प्रतीतीला आलेत असं त्या ठिकाणी ज्ञान होत नाही साक्षीला. म्हणजे साक्षीचा त्याच्यात अध्यास घडतो. त्याच्या उत्पत्तीबद्दल, म्हणजे साक्षीचा आणि त्या पदार्थाचा काही संबंध नसताना ते पदार्थ उत्पन्न होतात आणि प्रतीतीला येतात. म्हणून त्यांच्या उत्पत्तीबद्दल अनिर्वचनीय ख्याती मानून त्या पदार्थाच्या ठिकाणी कोणची ख्याती मानायची? मग अनिर्वचनीय ख्याती मानायची. आणि अध्यास कोणता व्हायलाय? मग स्वरूपाचा अध्यास. मग स्वरूपाचं वर्णन कशावर जातंय? साक्षीवर जातंय. स्वरूपाचं वर्णन साक्षीवर जातंय आणि तो साक्षीचा अध्यास म्हणजे स्वरूपाध्यास. तो कशात अध्यास व्हायलाय? स्वरूपात व्हायलाय, है का नाही? आणि त्या स्वप्नस्थ पदार्थात स्वप्नकाली, स्वप्नाच्या वेळेसच स्वप्न पदार्थात जी सत्यता प्रतीती येते ना, स्वप्नातले पदार्थ सत्य वाटतात ना, मग ती सत्यता जी प्रतीती येते तो पदार्थ नाही, त्या पदार्थाच्या ठिकाणी दिसायला खरेपणा, तो खरेपणा, सत्यता ती त्या पदार्थाची नसून ती अधिष्ठान साक्षीचीच आहे. त्या पदार्थाचा अधिष्ठान कोण आहे? साक्षी आहे. आणि ती सत्यता त्या पदार्थाच्या ठिकाणी दिसेल ती कोणाची? साक्षीची आहे.
म्हणून ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठानाची सत्यता कल्पित पदार्थाच्या ठिकाणी प्रतीत होते. आता ती सत्यता कोणाची? साक्षीची. आणि ती सत्यता त्या पदार्थाच्या ठिकाणी प्रतीतीला होती, येते. कोणाला येते? साक्षीलाच येते. आणि त्याचीच प्रतीती त्याला येते. त्याचीच सत्यता त्याला प्रतीतीला येते. मग त्यानं मानावं ना, ही सत्यता आपलीच आहे. त्या साक्षीनं मानावं की ही जी प्रतीती सत्यता जी प्रतीतीला आली ही आपलीच आहे. पण तसं न होता, हा व्यवहार न होता, ती सत्यता त्या साक्षीला कोणाची वाटते? त्या पदार्थाची. आणि ते पदार्थ कसे येतं? नामरूप आहेत त्याच्या ठिकाणी. ते मायेचे पदार्थ आहेत, अनिर्वचनीय आहेत ते पदार्थ, है का नाही? पण त्या पदार्थानं सत्यता कोणाची घेतली? साक्षीची घेतली, है का नाही? म्हणून ते सत्य वाटेल. नाही तर ते सत्य आहेत का? ते पदार्थ तर मुळीच सत्य नाहीतच ना. पण त्यांनी सत्यता हा धर्म अधिष्ठानाचा घेतला आणि आपली जी कल्पितता आहे त्या पदार्थाची, मायेची, ती कल्पितता घालविली तेनं. आता घालविली म्हणजे कशी घालविली? त्या चैतन्याचे कपडे तेनं घातले त्या पदार्थानं. सत्यता घेतली म्हणजे त्याची, ते सत्यचं आंगड. पण त्याच्या मधामध्ये कल्पनेचं त्यांचं बनेल तर असणारच ना. ते कसं आहे? आणि जर ते आंगड हिसकावून घेतलं असं ज्ञान होऊन ज्ञान करून कोणी त्या साक्षीनं त्यानं स्वरूपाचं ज्ञान करून घेतलं आणि त्याला कळालं की आपली सत्ता कोणी घेतली, आणि मग असं कळालं तो त्याला सत्ता देईन का? ते त्याची घेईन? नाही. शेजारीनं आपलं एखादा तवा उलटनं नेलं, आपल्याला दिसलं आपलंय म्हणून तिथं ठेवीन का? ते 4 शा देऊन म्हणे ना, ये तू आता माया घरी म्हणील का नाही? आता तू नुसता माया दरवाजात पाऊलच ठेवून बघ. तसं मायाला म्हणावं साक्षीनं, आता तू माया दरवाजात पाय, तू हे सण मी हे. मग असं साक्षीला ज्ञान झाल्यावर त्या पदार्थाच्या ठिकाणी सत्यता राहीन का हो? आणि मग जगत मिथ्या कधी होतं? स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर, है का नाही? मग स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे काय? आपण ज्याला सत्यता दिलेली आहे ती वापस घेणं. ही जगताला जी सत्यता जी आहे ती आपलीच आहे, है का नाही? हे कळाल्यावर तशीच सत्ता आपली तिथं राहू द्यायची का? म्हणून ती आपली ज्यानं चोरून नेली होती, का यानं दिली होती हो? तिनं घेतली का यानं दिली? घेतली. मग घेण्यासाठी त्याच्या ठिकाणी क्रिया कशी घडली? ते तर जड आहे. कशी घेता आली त्याला? अहो घेतली कशाची आली? आपली सत्ता सर्वच ठिकाणी ना. आपली सत्ता काय नेमकी अमुक खिशातच आहे, उतरंडीलाच आहे, कणगीलाच आहे, पाट्यावर वाट्यालाच आहे, का घरालाच आहे, का देहालाच आहे? इतकीच आहे का? आपली सत्यता सर्व ठिकाणी आहे. रीता ठाव नाही. जिथं जिथं चैतन्य तिथं त्याची सत्यता मानावीच लागेल का नाही? सत्यता वाचून चैतन्य निराळ राहील का? मग जिथं जिथं कल्पित पदार्थ उत्पन्न होईल तिथं तिथं तिची सत्ता
आहेच की. मग हे न कवा दिली? सत्यता तिथंच होती. आणि त्या जाग्यावर तो कल्पित पदार्थ उत्पन्न झाला, त्या देशात उत्पन्न झाला की तिथलची सत्ता त्या पदार्थानं घेतली. त्याच्यात त्या सत्यतेवरच तो पदार्थ उत्पन्न झाला. सत्यतेवर पदार्थ आहे. आणि सत्यता जर नसेल त्याच्या ठिकाणी, सत्यता जर काढून घेतली त्याच्या ठिकाणी गेलेली, तर तो पदार्थच शिल्लक राहत नाही. तो पदार्थच कशावर अवलंबून आहे? तोच तर त्या पदार्थाचा प्राण आहे. ती सत्यताच त्या पदार्थाचा प्राण आहे. तो प्राणच काढून घेतले ते कशाला जगन? मग ते नुसतं मिथ्या राहत नाही. ते मिथ्या राहत नाही. दळता दळता लाईन गेली ना, एक एकीच घुरकून वाजतं, सगळं बंद. त्या दळणाऱ्याला बाहेर सुद्धा निघा येत नाही. गिरणीच्या सत्ता काढून घेतली ना त्याच्यातली. कशातली? त्या मोटरातली काढून घेतली, लाईटातली काढून घेतली. फिरवायचं बंद झालं आणि प्रकाश द्यायचं बी सत्यता काढून घेतली ना. लाईट गेली म्हणजे कशाच्या सत्य चालू लागलं? ते सगळं लाईनीच्या सत्य चालू लागलं, लाईटच्या सत्य चालू लागलं ना, आहे का नाही? तशी त्यांच्या सत्तेवरच ते चलतं आणि तवरच ते असतं. सत्ता काढून घेतली की ते राहतच नाही. म्हणजे असून त्याचा उपयोग नाही, राहत नाही. याचा अर्थ, जर समजा ज्ञान झालं साक्षीला, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे आणि हे जगत आपल्या सत्तेवरच प्रकाशित आहे, आणि जरी त्या ठिकाणी जगत राहिलं पुन्हा, तर ते कसं त्याला प्रतीतीला येणार ते जगत? मग मिथ्या म्हणूनच, आहे का नाही? आणि मिथ्या पदार्थ हा असला काय आणि नसला काय सारखाच आहे की हो. ते असलं काय आणि नसलं काय. बिघडलेलं कुलूप घराला लावलं काय? नाही लावलं काय बिघडलेलं कुलूप. मग त्या पदार्थाच्या ठिकाणी गाडी पंक्चर झाल्यासारखं होतंय. ते प्रभावच करीत नाही. ते कोणावर? त्या अधिष्ठानावर. कारण अधिष्ठानाला कळालं ना. काय कळालं? आपल्या सत्तेवर ते उत्पन्न झालंय आणि आपल्यालाच काय कराय बघायला, ते आपल्यालाच नामशेष करायला बघायले. आपलंच अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करायले का केलाय? आपण चैतन्य सच्चिदानंद रूप आहोत असं आपल्याला आठवतंय का? जोपर्यंत ज्ञान होत नाही आठवतच नाही. मग त्यानं आपली पूर्ण सत्ता घेतली का नाही? पण त्यानं फक्त सत्ताच घेऊन, तितकं सत्यत्वच घेऊन फक्त तितकं केलाय, बाजार रंगविलाय. त्याचं मूळ स्वरूप तर घेतलंच नाही. आत्म्याचा आत्मपणा नाही घेतला, निस्ती सत्यता घेतली. आत्म्याची सत्यता घेतल्यामुळं, हा धर्म घेतल्यामुळं त्या ठिकाणी तो पदार्थ एवढा नावारूपाला आला, आहे का नाही? मग त्या पदार्थाची सत्यता नसून अधिष्ठानाची सत्यता कल्पित पदार्थाचे ठिकाणी प्रतीतीला येते. म्हणून सत्यतेच्या प्रतीतीविषयी प्रौढीवादाने, प्रौढीवाद म्हणजे काय? 8 हात लाकूड 9 हात
हां, याला काय म्हणायचं? प्रौढी. प्रौढीवादाने अन्यथा ख्यातीने निर्वाह करता येतो. आम्ही तेही सांगतो, अनिर्वचनीय न तर निर्वाह आम्ही करतोच करतो, पण अन्यथा ख्याती मानली तरी इथं जमत आहे. आम्ही प्रौढीवाद सांगितलाय म्हणते वेदांती इथं. आणि इतर काय अर्थ धरतेत? मग तुम्हाला अनिर्वचनीय ख्यातीची तर मानायची तर मग हे अन्यथा ख्यातीच तुम्ही सांगायला तिथं अन्यथा ख्यातीनं काम व्हायला लागले, तर मग अनिर्वचनीय ख्याती सगळीकडे कशाला सांगायची गरज आहे? हा, अन्यथा ख्यातीच सांगा ना असं धरते तर. पण ते म्हणतात आम्ही जे हे सांगायलो तर कशानं सांगायलो? प्रौढीवादानं सांगायलो. आम्हाला हे सांगायची गरज नाही, पण काम होत आहे. हां, हे सांगायलो आम्ही. अन्यथा ख्याती तर म्हणली तरी चालते असं म्हणायचं आहे त्याला. सत्यतेच्या प्रतीतीविषयी प्रौढीवादाने अन्यथा ख्यातीने निर्वाह करता येतो. कारण कल्पित पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता दिसते ना, ती त्याची नाही, ती आत्म्याचीच आहे, साक्षीचीच आहे. ती दिसलेली ती अनिर्वचनीय नाही, ती त्याचीच आहे. काचेमध्ये पडलेलं जे लालत आहे ती त्या कापडाचीच आहे, त्याची नाही. इथं अन्यथा काचेत जे दिसायले ते त्याचं नाही, अन्यथा त्याचीच आहे. कशाची? कापडाची आहे. याला अन्यथा ख्याती म्हणतात. ही काय आहे? हां, अन्यथा ख्याती याला म्हणायचं. तिथं अनिर्वचनीयता म्हणायची आहे का नाही? त्यातली त्यात अनिर्वचनीयतेमध्ये आणि अन्यथामध्ये फरक काय? पण वेळ झालाय, 5 मिनिटं जास्त झाले तर आपण उद्या बघू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.